शाळीग्रामी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मांड जमवून भवानी टोकाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाणा, उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा राजगडाची काळपट शिखरे दिसत होती. राजगड उडत्या गरुड पक्षाच्या पवित्र्यात माचांचे पंख पसरून असलेला गड राज. त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली. दूर 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 रायगडवरच्या नगारखान्याचा नौबत डंका त्यांना ऐकू आला. पाठोपाठ तोफखान्यावरून फुटलेल्या भांड्यांचे बार दणदणले. कायदे खेचून त्यांनी मांडाखालच्या जनावराला मोजडीची टाच दिली. काळे शार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद जगदीश्वराचा कळस मागे पडला. दौडते जनावर खडखडाट करीत व्यापारपेठेत घुसले. उंच जोत्यावर बसलेले नागप्पा शेट्टीचे व्यापारी मस्कणीवरून उठून जोत्यांच्या घोडी भिडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यांवरून खाली झेपा घेऊन धडाधड मुजरे करताहेत. इकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळीमाळ मागे पडला. नगारखान्यातून घुसताना संभाजीराजांना कमानीवर कोरलेल्या पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटते दिसले. आत जाताच त्यांनी डाव्या रिकिबीवर भार देऊन जनावरावरून खाली झेप घेतली. हातीचे कायदे सामोरा आलेल्या मोत्तद्दाराच्या दिशेने फेकले आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या जाम्याच्या पाठीवरची सोनजरीचे वेलबुट्टी लखलखली. दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्यांनी एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली. राजे दगडी पायऱ्या उतरून येत आहेत हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजऱ्यासाठी ते झुकणार हे बघून राजांनी त्यांना थोपविले. शंभूराजे, तोंडी साखर घ्या. पन्हाळा फत्ते झाला. 12 वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला. राजांनी हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रेंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मठीत लपलेले दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कफनी चढवून वर आणले. गणपती, गजपती, हयपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईंच्या महाली आले. बाईंनी चौरंगीवर साखरेचे भरले तबक कुणबिनीकडून ठेवून घेतले होते. रामराजांना घेऊन त्या चौरंगी जवळच उभ्या होत्या. राजे जवळ येताच त्या रामराजांना म्हणाल्या, जा आबासाहेब, काय देतात बघा तरी. रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकीत राजे म्हणाले, आम्ही काय देणार यांना? देणार श्री थोर आहे. राजांच्या दाढीच्या स्पर्शाने हुळहुळलेल्या गालांवर रामराजांनी तळहात फिरविला. 3 वर्षांचे रामराजे म्हणाले, श्ली श्ली म्हणजे काय आबा? हसत राजे म्हणाले, ते आम्हास तरी पुरतं कुठं माहीत आहे. ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो. आतल्या आत धुसफुसलेल्या सोयराबाईंच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला. तोंडी साखर पडायला मोठेपणाचं भाग्य लागतं. आणि मग त्या म्हणाल्या, या तुम्ही नको समर्थ व्हायला? सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीराजांच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईंचा दरुबंकी बयाजी यांनी बघितले होते. बघितले तसे आपल्या बाईसाहेबांच्या कानी घालायला तो विसरला नव्हता. बाहेर पडताना राजे विचार करू लागले, तुम्ही नको समर्थ व्हायला. राणीसाहेब असं का म्हणाल्या? पण त्यांना ते कळलेच नाही, कळणारही नव्हते. चौत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोट फिरलेल्या आंबवतीनं सजल्या हिरव्या रसवंत तोरणा काठ्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गड वाऱ्यावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फरजंद, अण्णाजी, मोत्याजी खळेकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यात साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजे सुद्धा प्रतापगडावर दौडणार होते.
रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता. सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगराकडे बघतच होते. फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो व कुणब्यांनी पेटविलेल्या तारव्यातील कीटन उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर धडधडलेला वणवा मावळतीच्या किरणात नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या तांबडसर जळांचे भंडारा माखले हात आकाशाच्या रोखाने मूकपणे नाचवीत होता. मंदिराच्या दगडी आवार कठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी ढवळली. त्यांनी मागे बघितले. लिंगाण्याच्या घसरंडीला डोळे जोडलेले राजे केवढे तरी गंभीर दिसत होते. भिनल्याली पाखरं येलवाडून ह्याच्यात घालून घेतात, हाकनाक पंख होरपळून घेतात. प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले, दोघं पाखरांचा नाही, दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही, सरलष्कर. दोष त्या क्षणाचा आहे ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकूमत चालत नाही. राजांच्या ओठातून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजे भरून आले. धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई 8 दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्यात थोपवू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले. वाताने धरलेल्या गुडघ्यांच्या सांध्यांना डुकराची चरबी चोळणाऱ्या येसूबाईंना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, ही भोसल्यांची माणसं अशीच आखडल्या सांध्यासारखी आहेत सुनबाई, आहेत नाथ सुनबाई. मुख्या मनानं मायेचं तेलवण चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची. मेणा दरवाजाने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. 7 महालाला लागून हे पठार आबाजी पंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेण दरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती. शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडी लगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते. मोकळ्या मनाने भोवतीच्या फुललेला चैत्राचा परिसर निहाळत येसूबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घोसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यांवरून उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपत्काराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फलतुऱ्यांचा लाल टोक त्या बिंबाने घातला आहे. कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे. म्हणता म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे. त्यांना वाटले, इथं आमच्या तहबंदात छातीवर समोरचा सूर्य वितळतो आहे. हे असं काय होतं आहे? धाराऊ. येसूबाईंचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या. क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंदला हात अपार मायेने येसूबाईंच्या पाठीवर आला. कुणबी जाणते पण ओठातून निसटले. भिवू नगासा, चला, हे वारा असा अंगावर घेऊ नका. येसूबाई थरथरत होत्या. धाराऊंनी त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती 7 महालाच्या रोखाने चालवू लागली. भवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती. 8 धापावल्या धारकऱ्यांनी संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाची धूड रायगडावर चढवून आणली. ते बघायला गडाच्या साऱ्या कारखान्यातील माणसे माळावर दाटली.
दत्ताजी त्रिमल, बाळाजी आवजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले. माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडाने तारीफ करीत होती. मिल्या वाघाच्या वासल्या टाळ्याभोवती माशा घोंगावत होत्या. पिवळ्या जर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरवी अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले रान कौतुक बघत होती. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि आवजी हे आता वधार झालेले मुलगेही होते. निरोजी पंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता. राजे आले. माणसांची दाटली गर्दी डहुळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुगून आली. आडवे जनावर नजरेला पडले मात्र कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही बोलले नाहीत. रान कसे उठले. ध्यानीमनी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे समोरे आले. खेळ्यांची बाजार बुणगाई कशी झाली. घोड्यावर असता आपण वार कसा टाकला हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते. ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, टाकोटाक आमच्या भेटीस महाली रुजू व्हा. राजांच्या पाठीवरची जरी कोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले. संभाजीराजे पालखी दरवाजाकडे निघाले. ते बाले किल्ल्यांच्या चौकात आले. 7 महालात पुतळाबाईंच्या महालासमोरच सफेलीत केस उदवलेल्या येसूबाई धाराऊ समोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होत्या. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही. सुनबाई कॅसात वल तशीच राहिली नी म्हणत धाराऊही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरले ते येसूबाईंनी एकदा डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्या समोर धरला. पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे धाडस होईना. पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधलेली बोटे चाळवली. राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली. गपकन एकमेकात रुतली. युवराज, शिकार ही शूराची खेळी आहे. कधी मनी आले तर आम्हीही रान उठवितो. राजांचा आवाज बांधलेला झाला. पण आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो, वाघ पाडण्याची. मासाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भूते आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे याची भूल इतपर कधी पडू देऊ नका. जी हे आमच्या ध्यानी आलं नाही. शर्मिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. तेच आता येऊ द्या. राजांनी त्यांना सरकू दिले नाही. जी तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहाताच्या पकडीत गच्च धरले. गर्दन वर घ्या. राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता. युवराजांची गर्दन वर आली. स्फटिक साफ डोळे राजांच्या निमुळत्या गंधर्वी डोळ्याला भिडले. त्या डोळ्यातील रानभेरी निधडेपण राजांना जाणवले, आवडले. ते म्हणाले आम्हास तुमचं बळ पाहिजे. वाघ पाडणारा नव्हे, वाघ होऊन चालणार. राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला. आम्ही पाडलेलं जनावर उठून बसलं आहे. त्यांच्या पाठीवर मांड घेऊनच आबासाहेब हे बोलताहेत. या. राजांनी त्यांचे खांदे थोपटले. झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदब निरखीत राजे हसत म्हणाले, गडाच्या बैतेदार चांभारा करवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खून म्हणून, तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खून म्हणून. जी
आबासाहेब काय आहेत ते कळणं फार अवघड आहे. महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला. आम्ही देवदर्शनास निघतो आहोत, 2 दिवसांनी परतू, असे संभाजीराजांना सांगून राजे महालाकडे कूच झाले. दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला. त्याने वर्दी आणली होती की तामरांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजे यांची वाटाघाटी करण्यास आला आहे. राजे नाही तरी युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे. साहेबास गडावर पेश येऊ द्या. संभाजीराजांनी पिलाजींना इजाजत दिली. इंग्रजांच्या दरबारातील थॉमस निकलस हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठणे, पाली, सारसगड ह्या मार्गे पाचाडात पोचला होता. त्याच्याबरोबर 37 लोक आणि शामणी शेणवी नावाचा दुभाषा होता. आपल्या दरबारच्या 2 कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉम साहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडधाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खंट्या लावून लुटली गेली होती. तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजपुताच्या वखारीची नुकसान भरपाई मराठ्यांकडून वसूल करणे आणि मीठ व लाकूड या वस्तू मराठी मुलुखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळवणे अशी ती व्यापारी हिताची कामे होती. पिलाजीने गड उतरून युवराजांचा निरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट पाटलून चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे गरगरते खांब उठवणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हा म्हणता वळीव पावसाची घनचक्कर रायगड पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला. दुसऱ्या दिवशी श्यामजी पिलाजीसह थॉमस साहेब धापा टाकीत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली. बाळाजींनी सामोरे येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीसमोर आणले. युवराज, तामरांचा हे जीप सदरी दाखल झाला आहे. बाळाजींनी संभाजीराजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली. बाळाजी मनोमन थोडे साशंक होते. हा परदरबाराचा वकील बोलता बोलता युवराजांना आडवाटेला नेईल, मनाजोगे करून घेईल. महालाबाहेर पडणाऱ्या युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, युवराज, स्वामी गडावर नाहीत, ही तामरांची जात, म्हणून अर्जी. जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे. चिटणीस, आम्ही ऐकून आहोत. साहेब आम्हास बघायला गड चढून आला आहे, त्याला बघू द्या एकदा डोळाभर आम्हास, हसून संभाजीराजे म्हणाले. बाळाजींच्या सह संभाजीराजे सदरी बैठकीवर आले. पिलाजी, श्यामजीने अदब मुजरे घातले. थॉमस साहेबाने डुईवरची पांढऱ्या शुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली. ती छातीशी धरीत मानवर कमर झुकून संभाजीराजांना टोपीकर अदब दिली. युवराजांनी बैठकीवर बसता बसता साहेबाला निरखीत श्यामजीला सवाल केला, काय म्हणते तुमच्या साहेबांची तब्येत? जी बरी आहे. मुंबई दरबारची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात. श्यामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले. गड चढून आलेल्या साहेबांचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झाला होता. आपल्या निळसर घाऱ्या डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखित होता. आज्ञा. संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तबकातील गुलाबकळा उचलून हुंदला. पाठीशी असलेल्या गिरदीवर कोपर रोवीत ते रेलून बसले. आपल्या सरलष्करांच्या फौजांनी हुबळी येथील टोपीकरांची वखार फसगमतीने लुटली. या दरबारचा आणि टोपीकरांचा कसलाच दावा नाही. करिता या लुटीची नुकसान भरपाई मिळावी अशी टोपीकरांची विनंती अर्जी आहे. श्यामजीची भाडोत्री जीव साखर पेरणी करू लागली. युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी, श्यामजी, पिलाजी साऱ्यांनी कान टवकारले. शेणवी, आमचे सरलष्कर तर पन्हा प्रांतात आहेत असे आम्ही ऐकून आहोत. त्यांनीच हुबळी लुटली हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना? युवराजांनी श्यामजीला आडवाटेला नेले. बोला, दुसरी काही अर्जी? जी,
मराठी मुलुखातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल. श्यामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले. मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी. शेणवी, तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराज साहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे. आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू. ते देवदर्शनास गेले आहेत. 2 दिवसात परततील. संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले, चिटणीस, साहेबांना निरोपाची विडे द्या. जी म्हणत बाळाजींनी विड्याचे तबक थॉमस साहेबांपुढे नेले. बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर हे आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले, पिलाजी, तुम्ही जातीनं साहेबांना पाचाडच्या मुक्कामावर पोचते करा. गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही. जी, पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून जगदंब जगदंब पुटपुटत संभाजीराजे निघून गेले. 2 दिवसानंतर पाचाडी परतलेल्या राजांना श्यामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबांची आणि त्यांची भेटीची वेळही ठरवून घेतली. ठरल्या वेळी पाचाडच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकल्स श्यामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी श्यामजीने तोंड खोलले. 2 दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे. श्यामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे श्यामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, शेणवी, आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही. आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ. राजांनी श्यामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते. श्यामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ पडू नये यासाठी ते कळणे आवश्यक होते. जसे संभाजीराजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमस साहेबांच्या हातात काहीही पडले नाही. शिव आणि शंभो यांच्या भेटी घेऊन मिठीसाठी आलेला थॉमस साहेब आणि तोंडाने मुंबईला परतला. शिव आणि शंभो यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमस साहेब आणि तोंडाने मुंबईला परतला. पावसाने रिक्कीत भरली. धारा उधळीत मावळी आभाळ गरजू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गरजते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोठारात अडकून पडली. इरले डुईवर घेऊन हाकारणारा त्या पाणघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली, गारठ्याने मासाबाचं सादं धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्ली या. गारठ्याने मासाबाचं सांदं धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्ली या. आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधळे घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देख चोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यात तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले. न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशव पंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधांची पोथी लाकडी अडंगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिलेला तो शब्द मौक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडातच ठेवला होता. अंगभर तलम, भगवे उपरणे लपेटलेल्या केशव पंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धूपाची वळी महालभर फिरली होती. स्वच्छ संथ वाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ संभाजीराजे पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते. मृत्यूची हुकूमत केवढी बेलगाम आहे हे सांगताना समर्थांनी म्हटले होते, सरता संचितांचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा.
मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोदंडासारखी टणत्कारी झाली होती. मृत्यू न म्हणे हा झुंजार, संग्राम शूर वा क्रूर, न म्हणे हा प्रतापी उग्ररूपी, बलाढ्य वा धनाढ्य, न म्हणे हा चक्रवर्ती, करामती वा भूपती, न म्हणे हा मुद्राधारी, व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ, न म्हणे हा संपन्न व्युत्पन्न, धूर्त बहुश्रुत वा पंडित, न जाणे हा वेदज्ञ शास्त्रज्ञ, सर्वज्ञ वा महाभला. केशव पंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ ते टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या हाती होता. धरल्या आवाजाने केशव पंडित पुढे वाचू लागले. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. मृत्यूचे विकराल वर्णन करताना घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी भक्ती मार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली. बहुता जन्माचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवती. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक जाहले, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. जो जगदंतरे मिळाला, तो जगदंतरची झाला, आरत्री परत्री तयाला काय उणे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावणी सोडावी काही एक. स्वतः जगल्या भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पूजल्या भजल्या श्रीरामाच्या वर्णनासारखे निळे आकाशबोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या कानी पडू लागले. बहुता जन्माचे सेवट, नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट नीती न्याये. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या विण काहीच का नाही कोठे तरी. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. एवढे काळीजवेधी शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले शब्द, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. जय जय रघुवीर समर्थ. केशव पंडितांनी समाप्तीची नांदी उठवली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू कुणालाच दिसले नाहीत. ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात भणभणत राहिला. मृत्यू न म्हणे चक्रवर्ती, प्रतापी मुद्राधारी, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, जीव जीविता घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. बहुता जन्माचे सेवट, नरदेह सापडे अवचट, येथ वर्तावे चोखट नीती न्याये. आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीच होते. पावसाळी लाल पाणी घेऊन
भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हातांनी देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, बरेच दिवस झाले, तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही, ऐकता? जी. थोरल्या बाईंचा आणि तुमचा मामुली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येत आहे. जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समईतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजीराजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, आपल्या पायांची आणबेल मासाहेब, आम्ही त्यांना खूप मानतो, पुष्कळ अदब ठेवतो. अदब हा जनान्याचा रिवाज, पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासून हे तुमच्या पाठीशी लागले आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलो. दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महालाच्या तख्तकोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, हाताची पाची बोटं सारखी नसतात, म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही. असेल त्या वकुबांशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं, हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा, पण तिचे सुद्धा भूत्याखेरीज काही चालत नाही. लहान थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हास सांगतो आहो. जी. संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला, जा, बाहेर झड सुमार झाली काय बघून या. जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावकाश धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली. थोड्याच वेळात रायगडच्या मावळ माचीवर बरदाराने धरलेल्या भगव्या जरीपट्ट्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले. ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठातून सहजी शब्द सुटले, औक्षवंत व्हा. माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले. मात्र त्यांना वाटले, जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील, इतरांचे ते सामर्थ्यच नव्हे. पावसाची नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलाच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान 2 घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेल्या विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोल खान यास जीवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौजफळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता.